चला बॅट्समन पाठवायचे, मॉर्निंग स्टार सलामीचे बॅटर्स पाठवायचे आपले. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. स्ट्रायकिंग एंड वरती सूरज चिखलकर आणि त्याच्या साथीने पंकज दळवी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळते. सलामीची आघाडीची जोडी बॅटिंगसाठी मैदानात तवा लागते. विकेट मिळते. सूरज बॅक टू द पवेलियन. कम ऑन डीजे. तवा लागते. विकेट मिळते. सूरज बॅक टू द पवेलियन. कम ऑन डीजे. नवीन बॅटर संतोष यांना आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. कट करण्याचा प्रयत्न. क्या बात आहे. फिरकीची जादू पाहायला मिळाले. डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूची सांगता झाले मैदानाच्या आतमध्ये. अगदी जर पाहायला गेलं तर बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न झाला तिथे आणि त्यानंतर सगळा चेंडू हाताळला विनय गोवेकर यांनी. जर पाहायला गेलं तर अनुभव आहे आणि अनुभव सातत्याने पणाला लावत असताना पाहायला मिळतात. चांगली गोलंदाजी करतायत. सध्याच्या घडीला चर्चित नाव हे देखील आहे. आडवा बॅटने फटका केला. ऑन साईडला टर्न केलाय. डीप म्हणून प्रोटेक्शन आनंद येतील तोपर्यंत फक्त आणि फक्त एकच धाव ही धावफलकावरती लगावली जाते आणि या एका धावेच्या मदतीने धावसंख्येला श्री गणेश झालाय. धावसंख्येला आकार द्यायला सुरुवात झाली. पहिली धाव ही धावफलकावरती लगावली जाते. हो, यावेळेस आडवा बॅटने फटका केलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल पकडलाय. एक सोप्पा झेल आणि संपलाय. फलंदाजाचा खेळ. पंकज बॅक टू द पवेलियन. धक्का क्रमांक दुसरा. पंकज बाद. धावफलकावरती पहिला एक धाव धावफलकावरती दोन गाड्यांच्या मोबदल्यात.
नवीन गोलंदाजीच्या ट्रॅकवरती चिन्मय गुडेला आपण पाहतोय दुसऱ्या षटकामध्ये. चिन्मय आला गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. गुडे वठार एक्सप्रेस गोलंदाजीच्या ट्रॅकवरती दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळते. हो, प्रचंड वेगात टाकलेला बॉल फाईन लेगच्या दिशेने ऑन साईडला टर्न केलं जात आहे. प्रोटेक्शन येत आहे तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट झालंय. दुसरीचा प्रयत्न देखील झालाय आणि दुसरी धाव देखील इथे कंप्लीट करण्यामध्ये यश आलंय. दोन धावांच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावतीये. 3 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. कुठेतरी जर पाहायला गेलं तर स्टिक टू स्टक ठेवण्याचा प्रयत्न, त्यामध्ये फक्त आणि फक्त दिशा दिली. 2 धावा धावफलकावरती ऍड केल्या. धावसंख्येचं टोटल आता मात्र वधारत आहे. 3 या आकड्यावरती 3 ऑन दी बोर्ड. यावेळेस देखील सरळ बॅटने घेण्याचा प्रयत्न. या चेंडूवरती देखील अगदी जर पाहायला गेलं तर फक्त आणि फक्त एकच धाव मिळते एका सिंगलच्या मदतीने. धावफलक पुढे सरसावत आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते. अर्थातच आता मात्र 4 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. 4 ऑन दी बोर्ड. 4 धावा धावफलकावरती. शेवटचा सामना आजच्या दिवसातला आपण पाहतोय. फैसल मुल्ला मित्रमंडळ कोकण नगर आयोजित आमदार किरण भैया सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त हे स्पर्धेचं आयोजन पाहायला मिळते. एक दैदिप्यमान सोहळा या स्पर्धेचा आपल्याला पाहायला मिळतोय आणि आजचा हा पहिला दिवस, पहिल्या दिवसातला शेवटचा सामना रंगताना पाहायला मिळतोय. यावेळेस प्रचंड वेगात जाणारा बॉल पाठीमागे मार्ग शोधतोय. क्षेत्ररक्षण चांगलं राहिले. धावा किती मिळतील? वाईटच्या स्वरूपात एक एक्स्ट्रा धाव आली आणि या एक्स्ट्रा धावेच्या मदतीने धावसंख्या पदार्थी 5 या आकड्यावरती धावफलक 5 ऑन दी बोर्ड. पाच धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. पहिलं दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. यावेळेस देखील पुन्हा एक दाडवा बॅटने फटका केला. क्षेत्ररक्षक आहेत. एकच सिंगल धाव धावफलकावरती लगावली जाते आणि या एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुन्हा एकदा पुढे सरसावते. 6 या आकड्यावरती धावफलक आता जाऊन पोहोचतोय. 6 ऑन दी बोर्ड. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. दुसरं षटक इथे प्रगतीपथावरती आहे. 6 धावा आतापर्यंत धावफलकावरती लगावल्या गेल्या आहेत. वर्चस्व दाखवलंय सध्याच्या घडीला दत्तप्रसाद गुडे वठार संघाने. चांगली गोलंदाजी राहिले. अजूनही जकडून ठेवलं. एका चॅनलमध्ये गोलंदाजी सातत्याने केल्या. यावेळेस देखील सरळ बॅटने घेण्याचा प्रयत्न. संपर्क नव्हता. वाकेंट्स एरिया. फक्त आणि फक्त एकच धाव ही धावफलकावरती ऍड होते. धावसंख्या पुढे सरसावते. 7 या आकड्यावरती धावफलक आता जाऊन पोहोचतंय. 7 ऑन दी बोर्ड. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आणि या दुसऱ्या षटकामध्ये आतापर्यंतचं पाहायला गेलं तर दुसऱ्या षटकामध्ये देखील धावा आलेल्या नाही आहेत. आतापर्यंत 6 धावा या दुसऱ्या षटकामध्ये आल्यात. पहिलं षटक फक्त आणि फक्त एका धावेचं होतं. यावेळेस पुन्हा एकदा सरळ बॅटने फटका केला जातोय. प्रोटेक्शन डीप मधून आलाय. एक सिंगल कंप्लीट झालाय. दुसरीचा कॉल दिला गेलाय. थांबवला गेलाय. चांगला कॉल, चांगला निर्णय स्ट्रायकिंग गेन वरून घेतला जातोय. फक्त आणि फक्त एकच धाव इथे धावफलकावरती. धावसंख्येचा आता विचार केला तर 8 या आकड्यावरती धावफलक. 8 ऑन दी बोर्ड. एका चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. शेवटचा बॉल दुसऱ्या षटकातला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. कुठेतरी विचार केला तर चिन्मय गुडे वठार एक्सप्रेस आणि आपल्याला जर पाहायला गेलं तर एक वेगवान गोलंदाजी सातत्याने या मॅच मध्ये केल्या. यावेळेस देखील पुन्हा एकदा वेगात टाकला होता. ऑन साईडला दिशा दिली आहे. प्रोटेक्शन येत आहे. साहिल कोरगावकर येतील तोपर्यंत एक धाव इथे कंप्लीट केली जाते. या एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचते 9 या आकड्यावरती. दरम्यान 2 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय. 2 षटकांच्या अखेरीस धावा बनवल्या गेल्यात त्या 9. 2 गाड्यांच्या मोबदल्यात. ऐकूया डीजेचं एक सुमधुर गाणं. ओव्हर टू डीजे. चला कम ऑन डीजे. थँक्यू. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती अथर्व चवंडे आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक युवा टॅलेंटेड खेळाडू गुडे वठारचा सध्याच्या घडीला गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतोय. या खेळाडूने देखील अगदी जर पाहायला गेलं तर गुडे वठारला बिलॉंग करतो आणि त्यानंतर चांगली गोलंदाजी, एक वेगवान गोलंदाज म्हणून याच्याकडे देखील पाहिलं जातं.
आणि तोच गोलंदाज स्वतःच्या गडीला गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या बॉलवरती सिंगल आले, धावफलक डबल डिजिटमध्ये जाऊन पोहोचतंय 10 या आकड्यावरती. धावफलक आता जाऊन पोहोचतंय 10 ऑन दी बोर्ड. यावेळी सर बॅटने खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, झेलची संधी, विनय गोवेकरने पकडलाय झेल, संपलाय. विजय शिंदेचा खेळ. विजय शिंदे बॅक टू द पवेलियन. तिसरा धक्का बसलाय. कम ऑन डीजे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये शंकर कदम दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. शंकर कदम यांना आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. आलाय, मात्र त्या व्यतिरिक्त चांगली गोलंदाजी सातत्याने गोलंदाजांनी केली आहे. यावेळी दिशा खराब पाहायला मिळते. दिशा खराब, दशा खराब, वाईटच्या स्वरूपात एक्स्ट्रा धावे धावफलकावरती ऍड होतीये आणि या एक्स्ट्रा धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल 17 या आकड्यावरती 17 ऑन दी बोर्ड. दोन्ही संघांसाठी हा महत्वाचा सामना आहे. ती जर पाहायला गेलं तर दोन्ही संघांनी आतापर्यंत चांगला खेळ केला, डॉमिनन्स पूर्णपणे दाखवलाय. मात्र आजच्या दिवसामध्ये एक संघ हा इथे विजय मिळवणार आहे. कोण मिळवणार विजय पाहावा लागणार आहे. आडवा बॅटने ऑन साईडला पुन्हा एकदा टर्न केलं जात आहे. प्रोटेक्शन आलंय डीप मधून. साहिल कोरगावकर सिंगल झाले कंप्लीट. दुसरीचा कॉल दिला गेलाय. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये देखील यश आलंय. 2 धावा इथे कंप्लीट करण्यामध्ये यश आलंय. या 2 धाव्यांच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावतीये. धावसंख्येचं टोटल 19 या आकड्यावरती 19 ऑन दी बोर्ड. 19 धावा धावफलकावरती. 19 धावा धावफलकावरती 19 ऑन दी बोर्ड. अजूनही जर पाहायला गेलं तर एका चेंडूचा काही शिल्लक आहे. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. यावेळेस पुन्हा एकदा आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. क्षेत्र कुठेतरी जर पाहायला गेलं तर धावा आलेल्या नाहीये. धावा बनवाव्या लागतील, कारण या अगोदरच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं, या अगोदरच्या सामन्यामध्ये जर आपण पाहिलं तर एक्स्ट्रा धाव आले. इथे एक्स्ट्रा धाव आले. धावसंख्येचं टोटल 22 या आकड्यावरती. या अगोदरच्या सामन्यामध्ये आपण जर विचार केला तर खऱ्या अर्थाने 40 धावा 4 षटकांमध्ये बनवायच्या होत्या, त्या 1.4 षटकांमध्ये बनवल्या गेल्या आणि त्यामुळे या मॅचमध्ये धावा बनवणं देखील तितकंच गरजेचं आहे. आतापर्यंत फक्त आणि फक्त 22 धावा या धावफलकावरती लगावल्या गेल्या. 4 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. चौथं षटक इथे प्रगतीपथावरती आहे. 5 षटकांची मॅच आहे. स्टेप आउट केलाय. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा प्रचंड भन्नाट वेग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. लेग बाईसच्या स्वरूपात एक सिंगल धाव धावफलकावरती ऍड होतीये. एका सिंगलच्या मदतीने धावसंख्येचं टोटल 23 या आकड्यावरती 23 ऑन दी बोर्ड. चिन्मय गुडे, कौतुक करावं लागणार आहे या गोलंदाजाचं. मात्र दुसऱ्या बाजूला जर पाहायला गेलं तर म्हटलं जातं ना, परिस्थितीच्या हातातली कठपुतळी बनण्यापेक्षा ती परिस्थिती बदलण्याची ताकद स्वतःमध्ये असली पाहिजे. सध्याच्या घडीला परिस्थिती थोडीशी बिकट आहे, मात्र तिखट मारा बॅटिंगच्या माध्यमातून त्यांना करावा लागणार आहे. स्टेप आउट केलाय. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न राहिलाय. पुन्हा एकदा जर पाहायला गेलं तर फक्त आणि फक्त एकच धाव. दुसरीचा प्रयत्न होतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. रनआउटची संधी आणि रनआउटच्या संधीचं सोनं केलंय का? यस केलंय. पंचांचा इशारा आलाय. माघारी धावा लागतंय. विकेट आली आहे. विलास देशमुख बॅक टू द पवेलियन. कम ऑन डीजे.
नवीन बॅटर श्रीपाद यांना आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. हो, यावेळेस बागफुटला गेले, एक्स्ट्रा कव्हर्सला पंच केलाय, क्षेत्ररक्षक आहे, झेल पकडलाय, एक सोप्पा झेल, माघारी परतावा लागतंय. संतोष बॅक टू दी पवेलियन. हो, यावेळेस परफेक्ट यॉर्कर, अगदी लेझर गायडेड मिसाईल सारखा हा यॉर्कर लँड झाला आणि माघारी धाडलं फलंदाजाला. क्या बात आहे, कमालीचा चेंडू हाताळला गेलाय. नवीन बॅटर राहुल पावसकर बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. 24 या आकड्यावरती 7 फलंदाज बाद झालेत आणि आता मात्र गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आनंदला आपण पाहतोय. अखेरचं षटक हाताळण्याची जबाबदारी आनंदच्या खांद्यावरती दिली जात आहे. आनंद पाहायला मिळतो आपल्याला गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. अखेरचं षटक, पहिल्या 4 षटकामध्ये फक्त आणि फक्त 24 धावा बनवल्या गेल्यात. यावेळेस आला आडवा बॅटने फटका केला, फटक्यामध्ये ताकद तर आहे, मात्र धावा किती मिळतील पाहणं गरजेचं आहे. धावा मिळतील इथे 6. आनंदच्या विरोधात ठोकलाय षटकार, 6 धावा आल्या आहेत. चला, बॉलची पूर्तता करायची. षटकार श्रीपादच्या बॅट आलाय, चांगला फटका पाहायला मिळाला. तिथे ऑफ कटर हाताळण्याचा प्रयत्न होता, मात्र त्या चेंडूवरती इथे एक षटकार श्रीपाद यांनी लगावलाय आणि धावसंख्या 30 या आकड्यावरती. यावेळेस पुन्हा एक डाऊन साईडला घेण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे, फक्त आणि फक्त एकच धाव ही धावफलकावरती लगावली जाते. 31 या आकड्यावरती धावफलक आपल्याला पाहायला मिळते. 31 ऑन दी बोर्ड, 31 धावा धावफलकावरती. शेवटचं षटक, स्लॉग ओव्हरचं हाणामारीचं षटक चालू आहे. राहुल यांना आपण पाहतोय स्ट्रायकिंग गेन वरती. राहुल पाहायला मिळत आहेत 31 धावा धावफलकावरती. म्हटलं जातं ना, यशस्वी होण्यासाठी सर्वात महत्वाचं असतं आत्मविश्वास, आणि तो आत्मविश्वास आता बॅटर्सना दाखवायचा. दाखवलाय, आत्मविश्वास दाखवलाय. आणखीन एक सुरेख फटका आनंदच्या विरोधात, आणखीन एक षटकार येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या काही षटकामध्ये रोखल्या गेल्या त्या धावा या षटकामध्ये बनवल्या जात आहेत. कारण काय, तर आनंद थोडासा महागा ठरतोय. तब्बल 16 धावा या पहिल्या 4 चेंडूंवरती आलाय. 2 चेंडूंचा काही अजूनही शिल्लक आहे. यावेळेस आणखीन एक सरळ बॅटने लॉफ्ट केलाय, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आहे, मात्र इथे जेल सोडला गेलाय, इथे चुकी झाली आहे. फक्त आणि फक्त 2 धावा इथे मिळतील आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्येचं टोटल 42 या आकड्यावरती 42 ऑन दी बोर्ड.
42 धावा. नक्कीच जर पाहायला गेलं तर धावा तितक्याशा नाही आहेत, मात्र एका सन्मानजनक धावसंख्येपर्यंत आता मजल मारली गेली आहे. यावेळेस लोअर फुल टॉस बॉल ऑन साईडला दिशा दिली आहे आणि दशा केल्या खराब. चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी आला आणखीन एक चौकार. मेशी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. स्ट्रायकिंग एंड वरती आपण पाहतोय गौरव नागवेकर अर्थातच मिस्टर सेन्सिबल स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळतो. तर त्याच्या साथीने बाबू गुळे आणखीन एक विस्फोटक बाटर सध्याच्या घडीला गुळे वटर संघाचा आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 30 बॉल मध्ये 47 ची आवश्यकता आहे. 30 मध्ये 47 धावा आता मात्र बनवायच्या आहेत. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती विजय शिंदे आपल्याला पाहायला मिळत आहेत. विजय शिंदेला आपण पाहतोय गोलंदाजीच्या ट्रॅकवरती पहिल्या षटकामध्ये अर्थातच मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या या षटकामध्ये विजय शिंदे आले समोर. स्ट्रायकिंग गेन वरती गौरव नागवेकर जिंकण्यासाठी 30 चेंडू आवश्यकता 47 धावांची. कुठेतरी जर पाहायला गेलं तर शेवटच्या षटकामध्ये बनवलेल्या धावा उपयुक्त ठरतील का हे पाहावं लागणार आहे. समोर आव्हान देखील त्याच ताकदीचं आहे. गौरव नागवेकरला आपण पाहतोय आतापर्यंत या दोन्ही सामन्यामध्ये नाबाद बॅटिंग त्याने केले, अजूनही तो बाद झालेला नाही आहे. या सामन्यामध्ये बाद करण्यामध्ये यश येईल का, की या सामन्यामध्ये देखील वर्चस्व पुन्हा एकदा गौरव नागवेकर दाखवेल हे पाहावं लागणार आहे. 30 चेंडू आवश्यकता 47 धावांची. चला स्पीडअप घ्यायचंय, थोडासा वेग घ्यायचा आहे. गोलंदाज थोडासा वेग घ्यायचा आहे. पहिला बॉल वरती सरळ वाटणे खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली जजमेंट झालंय. विकेट मिळते, महत्वाची विकेट आली आहे. गौरव नागवेकर बॅक टू दी पवेलियन. पहिला धक्का शून्याचा चष्मा घालून गौरव बाद. कमॉन डीजे.
नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये, ज्या खेळाडूने रत्नागिरी जिल्ह्याच्या टेनिस क्रिकेटवरती राज्य केलं तोच खेळाडू सुमित नागवेकर बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला धक्का बसलाय, गौरवची महत्वाची विकेट आली आणि त्याची जागा घेण्यासाठी सुमित नागवेकर बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती विजयला आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरतीच महत्वाची विकेट मिळवून दिले. गौरव नागवेकर सारखा बॅटर माघारी धाडला आणि त्याची जागा घेण्यासाठी सुमित आले आता मात्र मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस आडवा बॅटने घेण्याचा प्रयत्न, शरीराचा वेध घेतलाय. एक सिंगल कंप्लीट केली जाते, की चिकी सिंगल, आणि एका चिकी सिंगलच्या मदतीने धावसंख्येला श्री गणेशा झालाय. धावसंख्येला श्री गणेशा झालाय. धावसंख्येला आकार द्यायला सुरुवात झाली आहे. पहिली धाव इथे धावफलकावरती लगवली जाते. लेग बाईसच्या स्वरूपात ही पहिली धाव आणि आता मात्र स्ट्रायकिंग एन वरती आपण पाहतोय बाबू गुडे, एक विस्फोटक बॅटर गुडे वठार संघाचा आपल्याला सध्याच्या घडीला स्ट्रायकिंग एन वरती पाहायला मिळतोय. यावेळेस देखील क्या बात आहे, चांगला चेंडू हातायला गेलाय. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. अगदी जर पाहायला गेलं तर शेवटच्या षटकामध्ये मोमेंटम शिफ्ट झाला आणि त्यानंतर ते मोमेंटम आता कॅरी करत असताना पाहायला मिळतोय. मॉर्निंग स्टारचा संघ प्रतिस्पर्धी संघाला अडचणीमध्ये टाकलाय. एक या आकड्यावरती धावफलक देखील रोखलाय आणि अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. क्या बात आहे, क्या बात आहे, काय गोलंदाजी चालली आहे मैदानाच्या आतमध्ये. विजय शिंदे कौतुक करावं लागणार आहे. यावेळेस देखील आउटसाइड दी ऑफ स्टंप. इथे मात्र पंचांचा इशारा, इट्स अ व्हाईट बॉल. व्हाईटच्या स्वरूपात एक्स्ट्रा धाव आली आणि या एक्स्ट्रा धावेच्या मदतीने 2 या आकड्यावरती धावफलक. 2 रन्स ऑन दी बोर्ड. पहिला षटकाचा खेळ चालू आहे. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक प्रगतीपथावरती आहे. विजय शिंदे यांना आपण पाहतोय गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. यावेळेस देखील क्या बात आहे, क्या बात आहे, आणखीन एक चांगला चेंडू, आणखीन एक डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. विजय शिंदे नावाची चर्चा मैदानाच्या आतमध्ये रंगतीये, कारण पहिल्या चेंडूवरती महत्वाची विकेट दिल्यानंतर आता मात्र त्या मोमेंटमला कॅरी करत असताना पाहायला मिळतात. त्या मोमेंटमला शेवटपर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न केला जातोय. 2 आकड्यावरती धावफलक मात्र रोखलाय. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. पहिलं षटक चालू आहे. बागफुटला गेले, एक्स्ट्रा कवचला, सुरेख फटका. बाबू गुडेच्या बॅटमधून हा फटका आणि फटक्यामध्ये धावा आलेल्या त्या 4. आला एक शानदार चौकार. कमॉन डीसे. सहा या आकड्यावरती धावफलक, 6 ऑन दी बोर्ड. एक चौकार आलाय बाबू गुडेच्या बॅटमधून. धावसंख्येला तरी वाढ देत असताना पाहायला मिळाले. लोअर फुल टॉस ऑन साइडला टर्न केलाय. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावेंसाठी आला एक चौकार बाबू गुडेच्या बॅटमधून. बॅक टू बॅकचा हा दुसरा चौकार. पाहतोय 24 चेंडू आणि 37 धावांचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. मात्र दुसऱ्या बाजूला विचार केला तर संघर्ष गोलंदाज देखील करत असताना पाहायला मिळतात. यावेळेस यष्ट्या उद्ध्वस्त, दांडी गुल केले, फर्निचर डिस्ट्रॉय. सुमित नागवेकर बॅक टू दी पवेलियन. धक्का क्रमांक 2. कमॉन डीजे.
ती दुसरा धक्का बसलाय. विलास देशमुख कमालीची गोलंदाजी केली जाते. म्हटलं जातं ना, वेळ प्रत्येकाची येते, कारण ज्या उन्हाळ्यात आपण सूर्याचा तिरस्कार करतो त्याच सूर्याची वाट आपण हिवाळ्यात पाहतो. लक्षात ठेवा, वेळ प्रत्येकाची येते आणि आता वेळ आली आहे खऱ्या अर्थाने मॉर्निंग स्टार संघाची. मात्र दुसऱ्या बाजूला आता मात्र बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये कोण आलाय? गुढे वठारचा वंडर बॉय अर्थातच साहिल कोरगावकर बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये सज्ज झालाय. आल्या आल्या सरळ बॅटने फटका केलाय. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. आणखीन एक विकेट. धक्का क्रमांक 3. साहिल कोरगावकर बॅक टू द पवेलियन. कम ऑन डीजे. मध्ये दाखल झालेत. ऋषिकेश यांना आपण पाहतोय बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये. साहिलची जागा घेण्यासाठी दाखल झालेत. 10 या आकड्यावरती 3 फलंदाज बाद झालेत. हो, यावेळी शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. रनआउटची संधी आहे. पाठीमागे क्षेत्ररक्षण थोडंसं करा पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा जर पाहायला गेलं तर रनआउटचा मोका आहे, मात्र एक सिंगल इथे कंप्लीट केली जाते. या एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या वधारते. धावसंख्येचं टोटल आता मात्र पाहायला गेलं तर 11 या आकड्यावरती जाऊन पोहोचतंय. 11 ऑन दी बोर्ड. अकरा धावा धावफलकावरती. विलास देशमुख खऱ्या अर्थाने या मॅच मध्ये कमबॅक करून दिलंय. तर महत्वाच्या विकेट मिळवल्या. त्याचबरोबर साहिल कोरगावकर असतील, त्याचबरोबर सुमित नागवेकर या 2 महत्वाच्या विकेट मिळवून दिल्या. आणि आता त्यांची जागा घेण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दोन्ही नवीन बॅटर ऋषिकेश आणि त्यांच्या साथीने बाबू गुडे पाहायला मिळतात. हो, यावेळेस आडवा बॅटने बाबू गुडेच्या पाठमधून आला एक शानदार षटकार. कम ऑन डीजे. सिंगल इथे धावफलकावरती लगावली जाते आणि या एका सिंगलच्या मदतीने धावसंख्येचं टोटल पदार्थ आहे. धावसंख्येचा आता विचार केला तर 18 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतंय. 18 ऑन दी बोर्ड. 19 मध्ये 29 ची आवश्यकता आहे. येणारे 29 बॉल, आवश्यकता 19 बॉल आणि आवश्यकता 29 धावांची. 19 मध्ये 29 बनवायच्यात. प्रेक्षकांची देखील गर्दी पाहायला मिळते या स्पर्धेमध्ये. हो, यावेळेस पुन्हा एकदा ऑन साईडला टर्न केलं जात आहे. सिंगल कंप्लीट झालंय. दुसरीचा कॉल दिला गेलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न यशस्वी झालाय. 2 धावा पूर्ण करण्यामध्ये यश आलंय. 2 षटकांचा खेळ झाला इथे समाप्त. धावा बनवल्या गेल्यात त्या 20. जिंकण्यासाठी 18 बॉल, आवश्यकता असणार आहे 27 धावांची. 18 मध्ये 27 बनवायचे आहेत. समीकरण तितकंसं सोपं नाही आहे. मात्र बाबू गुडे या अगोदर जर पाहायला गेलं तर बॅटमधून तितक्याशा धावा आलेल्या नव्हत्या. मात्र म्हटलं जातं ना, मोठ्या मॅचचा मोठा प्लेअर, बडे मॅच का बडा प्लेअर या महत्त्वाच्या मॅचमध्ये खेळताना पाहायला मिळतोय. त्याच्या बॅटमधून धावा आल्या आहेत आणि आता समीकरण बदललंय. 18 मध्ये 27 ची आवश्यकता आहे. म्हणजेच काय तर 9च्या सरासरीने धावा बनवायचे आहेत. 9च्या सरासरीने धावफलक हलतं ठेवायचं आहे. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती तिसऱ्या षटकामध्ये सूरज चिखलकर यांना आपण पाहतोय. तिसरं षटक हाताळण्याची जबाबदारी सूरज यांच्या खांद्यावरती दिली जाते. पहिल्या 2 षटकांचा खेळ झालाय समाप्त. धावसंख्येचा विचार केला तर 20 धावा धावफलकावरती. चला स्पीडअप घ्यायचा आहे. टीम मीटिंग नको. चला टीम मीटिंग नको.
गोलंदाजीमध्ये फेरबदल केला जातोय. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आपण पाहतोय विजयला पाहतोय आपण. विजय शिंदे गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळत आहे. तिसरं षटक हाताळण्याची जबाबदारी जर पाहायला गेलं तर स्ट्राईक गोलंदाज. चला टायमिंग लावलेला आहे. 4 षटकं 20 मिनिटाच्या आतमध्ये हाताळली जाणं अनिवार्य आहे. अखेरच्या षटकामध्ये एक क्षेत्ररक्षक 30 सर्कलमध्ये येईल याची नोंद घ्यायची आहे. विजय शिंदे पाहायला मिळतात गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. समोर बाबू गुडे त्याच्या बॅटमधून धावा आल्यात, मात्र या धावांना आता मात्र शेवटपर्यंत घेऊन जायचंय. शंगाला शेवटपर्यंत एक आशेचा किरण म्हणून घ्यायचंय. कशा प्रकारची बॅटिंग केली जाईल. आडवा बॅटने फटका घेण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, झेल सोडला गेलाय. झेल इथे जमिनीला दान झालाय. कोल्हापूरची म्हण आठवली, लोण्याचा गोळा आणि हाताला चोळा. आणि इथे आणखीन एक झेल सोडला आणि एक सिंगल देखील धावफलकावरती ऍड होते. या एका सिंगलच्या मदतीने धावसंख्येचं टोटल 21 या आकड्यावरती 21 ऑन दी बोर्ड. एक सोप्पा झेल जमिनीला दान झालाय. हा झेल महागात पडणार का? कारण बाबू गुडे सारखा बॅटर या मॅच मध्ये त्याच्या बॅटमधून धावा आल्यात, त्याचा झेल इथे सोडला. स्ट्रायकिंग एंडवरती स्ट्राईक देखील रोटेट झाले. ऋषिकेशला आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडवरती. 21 या आकड्यावरती धावफलक 21 ऑन दी बोर्ड. 17 मध्ये 26 ची आवश्यकता आहे. येणारे 17 बॉल 26 ची आवश्यकता आहे. चला वेग घ्यायचा आहे. टायमर लावलेला आहे, वेग घ्यायचा आहे. पेनलाइज केलं जाईल. टायमर लावलेला आहे. ओ यावेळेस रिव्हर्सचा फटका, अल्टी पलटी, चेंडू सीमारेषेच्या बाहेर कळते. आलाय ऋषिकेशच्या बॅटमधून चौकार. थँक्यू सो मच. आणि आता मात्र धावसंख्या 25 या आकड्यावरती. येणारे 16 बॉल, आवश्यकता 22 धावांची आहे. 16 चेंडू आणि 22 धावा बनवायच्या आहेत. अजूनही जर पाहायला गेलं तर संघर्ष दोन्ही संघ करतायत. पहिल्या इनिंग मध्ये धावा थोड्याशा कमी बनवल्या गेल्या, मात्र दुसऱ्या इनिंग मध्ये गोलंदाजी चांगली राहिल्या. यावेळी शफलून खेळण्याचा प्रयत्न, पाठीमागे चाललाय. नशिबाची साथ आहे. लॉंग स्टॉप रिझन मध्ये हा चेंडू चाललाय. 2 धावा इथे कंप्लीट होतील. तिसरीचा कॉल दिला गेलाय. तिसऱ्या धावेचा प्रयत्न थांबवलाय. चांगला निर्णय घेतला गेलाय. 2 धावेंवरती समाधानी राहावं लागतंय. या 2 धावेंच्या मदतीने धावसंख्येचं टोटल 27 या आकड्यावरती. येणारे 15 चेंडू, आवश्यकता 20 धावांची आहे. 15 मध्ये 20 धावा बनवायच्या आहेत. 15 चेंडू आणि आवश्यकता 20 धावांची आहे. या मॅच मध्ये कुठेतरी जर पाहायला गेलं तर बाबू गुडे आणि ऋषिकेशने पुन्हा एकदा फुंकर घातले. आपल्या संघाला पुनरागमन करून दिलाय. हो यावेळेस शफल झाले. ऑन साइडला टर्न केलं बॉलला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 धावेसाठी ऋषिकेशच्या बॅटमधून आलाय चौकार. आणि आता मात्र ऋषिकेशनं देखील सांगितलंय, गाव शहर में इलाके में कोई टक्कर देऊ नका. आणि आमच्या ऋषिकेश भाऊला कोणी हलक्यात घेऊ नका. काय बॅटिंग केली जाते मैदानाच्या आतमध्ये. 14 चेंडू आणि आवश्यकता 16 धावांची आहे. समीकरण जवळ आलंय. समीकरणाच्या जवळ येत असताना पाहायला मिळत आहेत विजयाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. लोअर फुल टॉस बॉल मनगडाच्या साह्याने ऑन साइडला टर्न केलाय. सिंगल कंप्लीट झालाय. दुसरीचा कॉल दिला गेलाय आणि त्याच वेगाने दुसरी धाव देखील कंप्लीट झाली आहे. काय रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. 2 धावा इथे कंप्लीट झालाय. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या 33 या आकड्यावरती. येणारे 13 बॉल, आवश्यकता 14 धावांची आहे. 13 चेंडू आणि बनवायच्या 14 धावा. क्या बात आहे, काय सामना रंगतोय. अगदी जर पाहायला गेलं तर सुरुवातीच्या कालावधीमध्ये विकेट पडत होत्या, त्यानंतर संघाला सावरलं या 2 खेळाडूंनी आणि आता विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना पाहायला मिळतात. 13 बॉल, आवश्यकता 14 धावांची आहे. विजयला आपण पाहतोय अगदी नावाप्रमाणे कामगिरी करायची. विजयला जर विजयश्री खेचून आणायचं असेल तर या चेंडूवरती मॅजिक करावी लागणार आहे. या चेंडूवरती कमाल करावी लागणार आहे. 12 बॉल आवश्यक, 13 बॉल आणि आवश्यकता 14 धावांची आहे. शेवटचा बॉल या षटकातला.
हो, यावेळेस देखील दिशा दिली जाते, सेन्सिबल क्रिकेट केलं जातंय, सिंगल कंप्लीट झाले, दुसरीचा कॉल पुन्हा एकदा दिलाय. वा वा वा, क्या बात आहे, काय रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळतंय. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात आणि या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावते. 35 या आकड्यावरती समीकरण बदललंय. रन बॉल इक्वेशन, येणारे 12 बॉल, आवश्यकता 12 धावांची. 12 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता आहे. क्या बात आहे, या जोडीने कमाल केले या मॅच मध्ये. अगदी जर पाहायला गेलं तर मैदानाच्या आतमध्ये म्हटलं जातं ना, कभी ये मत सोचिए कि तुम अकेले हो, बल्कि ये सोचिए कि तुम अकेले ही काफी हो. आणि आता या जोडीने कमाल केले. या जोडीने अगदी जर पाहायला गेलं तर संघ अडचणीमध्ये असताना चांगली बॅटिंग करून प्रतिस्पर्धी संघाला पुन्हा एकदा बॅकफुटवरती ढकललाय. येणारे 12 बॉल, आवश्यकता 12 धावांची आहे. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती सूरज चिखलकर आपल्याला पाहायला मिळत आहेत. 4थं षटक हाताळण्याची जबाबदारी दिली आहे. यावेळेस इथे जर पाहायला गेलं तर यष्ट्यांच्या पाठीमागे लॉंग स्टॉप रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. 1 धाव कंप्लीट झालाय, दुसरीचा कॉल दिलाय आणि दुसरी धाव देखील कंप्लीट. वाईट +2 अशा 3 धावा धाव फलकावरती ऍड होत आहेत. म्हणजेच काय, धावसंख्या 38 या आकड्यावरती. येणारे 12 बॉल, आवश्यकता 9 धावांची आहे. 12 मध्ये 9 धावा. आता विजयाच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे. विजयाच्या दिशेने आणखीन एक पाऊल पुढे सरसावताना पाहायला मिळतं. विजयाच्या उंबरठ्यावरती आपल्याला पाहायला मिळतोय दत्तप्रसाद गुडेवटारचा संघ. आडवा बॅटने ऑन साईडला पुन्हा एकदा टर्न केलं जात आहे. डीप म्हणून प्रोटेक्शन आलंय, सिंगल कंप्लीट झालंय, दुसरीचा कॉल दिला गेलाय, मात्र थांबवलं गेलंय. चांगला निर्णय घेतलाय, चांगला कॉल. नॉन स्ट्रायकिंग इन वरून बाबू गुडेचा पाहायला मिळतो. एक सिंगल इथे कंप्लीट होतीये. येणारे 11 चेंडू, आवश्यकता 8 धावांची आहे. अशा स्वरूपात एकेरी धाव आली आहे आणि या एका धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल वधारतंय. 40 या आकड्यावरती धावफलक, 40 ऑन दी बोर्ड. येणारे 10 बॉल, 7 धावांची आवश्यकता. 10 चेंडू आणि 7 धावा, 10 मध्ये 7 बनवायच्या. बाबू गुडेला आपण स्ट्रायकिंग गेन वरती पाहतोय. आक्रमक बॅटिंग या खेळाडूने केले या मॅच मध्ये. हो, आडवा बॅटने फटका केलाय, प्रोटेक्शन आहे डीप मध्ये. सिंगल झाले कंप्लीट, दुसरीचा कॉल दिला गेलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसऱ्या धावेसाठी हालचाल आणि 2 धावेंच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावतीये. धावफलक जाऊन पोहोचताय अर्थातच 42 या आकड्यावरती. येणारे 9 चेंडू असतील आणि या 9 चेंडू मध्ये 5 धावांची आवश्यकता आहे. संघर्ष अजूनही सध्याच्या घडीला मॉर्निंग स्टारचा संघ करतोय, कारण त्यांना देखील माहिती आहे हा सामना महत्वाचा आहे. संघर्ष करणं गरजेचं आहे आणि ते संघर्ष मैदानाच्या आतमध्ये करतायत. यावेळेस आडवा बॅटने ऑन साईडला टर्न केलाय, पॅरलल फटका, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 धावेंसाठी येतोय चौकार. जिंकण्यासाठी आता मात्र फक्त आणि फक्त 1 धावेची आवश्यकता आहे. या स्पर्धेच्या चषकाच्या दिशेने आणखीन एक पाऊल पुढे सरसावताना पाहायला मिळतोय दत्तप्रसादी गोडेवाटारचा संघ. 1 धावेची आवश्यकता आहे. 8 मध्ये 1 धावेची आवश्यकता आहे. हो, यावेळेस प्रचंड वेगात जाणारा बॉल. इथे जर पाहायला गेलं तर रनआउटची संधी आहे, मात्र विजयाची धाव. विजयावरती झालाय शिक्कामोर्तब. सामना जिंकलाय दत्तप्रसादी गुडेवटार संघाने आणि पुढील फेरीमध्ये दाखल देखील झालाय.